कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला आठवतंय वाटतं थोडं थोडं, तो टेंडर साठी गेला होता ना? हा, येस येस, आठवलं आठवलं. तिथेच बसला होता तो. तिथे टेंडर एक एक करून ओपन होणार होते. मी त्याच्या जवळ जातच होते जातच होते जातच होते आणि त्याला ते टेंडर मिळणार तितक्यात तितक्यात त्याच्या हातून ते टेंडर गेलं आणि मला मिळालं. बघ अहिल्या, इतकी वर्ष ज्या टेंडरवर तुझी मोनोपली होती ते टेंडर गेलं. वर्षभरातलं सगळ्यात मोठं टेंडर तुझ्या हातातून निसटलं. टेंडर तर गेलाय, आता तुझा मुलगा पण परत येईल की नाही मला काही खरं वाटत नाही बाबा. तुझं होईल ना? टेंडर पण गेलं, मुलगा पण गेला. बिचारी अहिल्या देवी किर्लोस्कर. दिशा, आई, दिशा, ए, बाळू, आदित्य, आदित्य, तू ठीक आहे? तुला काही झालं नाही ना? आई मी ठीक आहे. ए, तू इथे काय करतेस? मी काय नाही. हा, मगाशी जे टेंडर तू हारलास ना ते मी जिंकले. मग ती आनंदाची बातमी देण्यासाठी मी इथे आले होते माझ्या सासूमॉम आणि सासरे डॅडला. ए दिशा, तुला काय वाटलं मी एकटी आलीये? अक्कल नाहीये मला असं वाटलं. मी ना तुम्हाला सगळ्यांना खूप चांगली ओळखून आहे. लास्ट टाइम जसं मला मुस्काडून या घरातून हकलून दिलं होतं तसंच परत करायला असं वाटलं का? ही दिशा आता आधीच्या दिशासारखी नाही. हा, ही दिशा आधीच्या दिशापेक्षा 100 पट जास्त डेंजर झाली आहे. अँड डोंट वरी, हे जे बॉडीगार्ड्स आहेत ते माझ्या सेफ्टीसाठी आहेत. तू इतका इम्पॉर्टंट माणूस आहेस या घरातला. किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा CEO आहेस तू. आदित्य किर्लोस्कर. तुला या बॉडीगार्डच्या हातून मारलं तर बरं नाही दिसणार ना ते. तुझी डेथ मी ठरवणार आणि तुझी डेथ ना आपण एकदम ग्रँड करूया, एकदम लार्जर दॅन लाईफ. तुम्ही सगळे सावध राहा एकदम. दिशा आली आहे आणि हो, मला लाईटली घेऊ नका. मी ना आता एक एक करून संपूर्ण किर्लोस्कर फॅमिलीला मी उद्ध्वस्त करणार. तुम्ही माझ्याकडे पदर पसरून मरणाची भीक मागाल, पण तुम्हाला इझिली मरू सुद्धा देणार नाही. ए अहिल्या, खूप बोलत असतेस ना. तुला कोणीच हरवू शकत नाही. बघ, आता जागेवर 2 झटके तर दिले मी तुला. एक, माझी नवीन कंपनी उघडल्यामुळे तुमच्या कंपनीचा सेल पूर्णपणे डाऊन झालाय. आणि सेकंड, हे आज मी टेंडरही मिळवलं. बघा बाबा, आता तू हार स्वीकारण्याची सवय लावून घे, म्हणजे कसं त्रास कमी होईल. या वयात जास्त त्रास नको ना व्हायला तुला. आता यापुढे माझा एक एक वार सुरू होईल आणि त्यातून स्वतःला वाचवता वाचवता तू पूर्णपणे संपून जाशील. खूप बोलत असता ना तुम्ही.
आजवर अहिल्या देवी समोर बोलताना लोक थरथर कापत होते, पण मी तुला इथे ओपन चॅलेंज देऊन जाते. तुम्ही ना कोणीच माझं काहीच वाकडं नाही करू शकत, कारण आता वाट लागायची वेळ तुमची आली आहे. अहिल्या देवी किर्लोस्कर अँड फॅमिली, युअर काउंटडाऊन बिगिन्स नाउ. बघू चल एक. हो ओके. दिशा जेलमधून बाहेर कधी आली आणि आपल्याला कसं काही कळलं नाही? आपल्याला कळलं नाही तेव्हा आपण काफी राहिलो, कमजोर पडलो. शत्रूला कमी करण्याची चूक केली आपण. नाही ठीक आहे, पण चूक लवकर लक्षात आली आहे. एवढं सोडून गेले. आई आई तू शांत कशी काय राहिली? का ऐकत राहिलीस तू? फक्त प्रत्युत्तर देण्यासाठी घाई नसते करायची. आधी समोरच्या माणसाचं ऐकून घ्यायचं, त्याचा हेतू बघायचा, आणि मग आपण आपली खेळी खेळायची. पण बी नाही आहे त्या. आज आपल्या समोर जी दिशा आली होती ती पूर्वीची दिशा नव्हती, जिला आपल्या प्रॉपर्टीमध्ये रस होता. सुडागदीनं पेटली होती ती, सुनियोजन करून आली होती. एवढं सगळं होऊनही आपल्या प्रबल शत्रूच्या घरी येऊन त्याला आव्हान करणं ही खायची गोष्ट नाहीये. तिची काहीतरी योजना असणार. हे बघा, ती एकटी नाहीये, तिच्या पाठीशी नक्की कोणतरी आहे. अनुष्का, माझ्यासाठी गोळी झेलायला तयार झालीस? हो ना वहिनी, हिने ना या पारूला सुद्धा मागे टाकलं चांगुलपणात. दामिनी, याला प्रसंगावधान म्हणतात. लगेच पारू आणि अनुष्काची तुलना करायची काही गरज नाही. पारू, दिशाने हे टेंडर जिंकून आपल्याला आव्हानच दिलं. तिला आपल्या कंपनीबद्दल सगळंच माहिती, आणि म्हणूनच ती आपले प्रोडक्ट्स कॉपी करू शकली. हे असले नकली प्रोडक्ट फार काळ मार्केटमध्ये टिकत नाही. आपण नको त्याचा विचार करायला. आपल्याला आपलं नाणं खणखणीत वाजवायचंय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.